एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे. बातमी आहे सांगलीमधून. सांगलीत अल्पवयीन भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार, 2 अल्पवयीन मित्रांचा सहभाग. सांगली शहर परिसरातील एका उपनगरात दिवाळी सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन सख्या भावाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. 2 वर्षापूर्वी भावाने हे कृत्य केल्यानंतर त्याने 2 अल्पवयीन मित्रांसमवेत पीडितेसोबत सतत लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले. पीडितेच्या शाळेतील समुपदेशक महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिथून 0 क्रमांकाने संजय नगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित मुलगी ही आई, भाऊ आणि बहिणीसह पुणे परिसरात राहते. पीडितेचा अल्पवयीन भाऊ हा सांगलीत आजीकडे राहतो. 2 वर्षापूर्वी पीडित मुलगी कुटुंबियांसह दिवाळीच्या सुट्टीत सांगलीत आजीच्या घरी आली होती आणि एके दिवशी आई, बहीण, आजी बाजारात खरेदीसाठी गेले होते. घरात कोणीही नव्हते आणि पीडित मुलीचा अल्पवयीन सख्खा भाऊ तिच्या खोलीत आला. त्याने पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर संशयित अल्पवयीन मुलगा हा अश्लील बोलून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता. संशयित मुलाचे दोघे अल्पवयीन मित्रही या पीडित मुलीसोबत लैंगिक कृत्य करत होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.